नमस्कार. उद्धट, बेशिस्त आणि गर्विष्ठ, त्यातल्या त्यात स्वार्थी अशा पोरानं बापाचं ऐकलं नाही तर त्याचं काय होतं याचं उदाहरण सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतंय. तुम्हाला आठवत असेल की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना पत्रकारांनी असं विचारलं होतं की तुम्हाला जर काँग्रेससोबत जावं लागलं तर काय कराल. तर त्यावर बाळासाहेब म्हणाले होते की मला काँग्रेससोबत माझी इच्छा तर नाहीच आहे, पण तशी जर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करून टाकेन. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं बाळासाहेबांचं जे दुकान आहे, शिवसेना पक्ष आहे, ते दुकान खरोखरच बंद करून टाकायचा निर्धार केला की काय अशी शंका येते. आता यात तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे यांची चूक आहे का. हे जे खासदार त्यांना सोडून जात आहेत, आमदार सोडून जात आहेत, 20 आमदार सोडून गेले, 5 विधान परिषदेचे, 20 विधानसभेचे खासदार गेले, 6 अजूनही गळती लागलेलीच आहे. तर यामध्ये तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंचं अपयश नक्की आहे का. म्हणजे हा प्रश्न समजा अभ्यासाचा आहे किंवा चिंतनाचा आहे, पण मग पक्षप्रमुख या नात्यानं त्याची जबाबदारी पक्षातल्या आमदार असतील, खासदार असतील, कार्यकर्ते यांना सांभाळण्याची, यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना कशी नाकारता येईल. तर अशा पद्धतीनं हा शिवसेना पक्ष फुटेच्या उंबरठ्यावर आहे. आणि भाजप त्यातले त्यात आता माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आघाडी घेतली असून पक्ष फुटीमध्ये ते सुद्धा प्रभावी असे ठरत आहेत. दुर्दैवाचं चित्र आहे. जे सचिन अहिर हे माजी आमदार चिंचपोकळी मतदारसंघाचे माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे आणि एक वजनदार नेतृत्व सचिन अहिर हे सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यावरून असं चित्र आहे की काय नेमकं काय चाललंय, कशी खेळी चालली, कसं राजकारण चाललंय, कुठं चाललंय आणि यामागं प्रमुख उद्देश काय. भाजप असेल, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांचा खासदार आमदार फोडाफोडीत उद्देश काय, याचं कारण काय, कशासाठी चाललंय. तर आगामी काळामध्ये लवकरात लवकर मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि त्यासाठी राजकीय अस्तित्व म्हणा किंवा मग त्याची जे काही निकष आहेत, राजकीय निकष ते पूर्ण करण्यासाठी आणि दुसरं एक असं की 1 नेशन 1 इलेक्शन, एक राष्ट्र एक निवडणूक, अशा पद्धतीने ही जी काही मतदारसंघाची पुनर्रचना आणि नंतर 33% आरक्षण हे जे सगळं करायचं तर त्यासाठी जेवढं संख्याबळ हवं तेवढं संख्याबळ हे जुळवण्यासाठी हे जे प्रयत्न चालू आहेत हेच त्यामागचं कारण आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी की बाळासाहेब जे म्हटले होते की माझं दुकान बंद करील, तर बाळासाहेबांना दुकान बंद करण्याची कधीच वेळ आली नाही. मात्र त्यांच्या सुपुत्राने हे दुकान जे बंद करण्याची वेळ आणली की त्यांच्यावर आली, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. मात्र पक्षप्रमुख यांना त्यानं जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांना झटाकता येणार नाहीत, नाकारता येणार नाही. मी मगाशी म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला जे म्हटलं की मुलगा एखादा वडिलाचं ऐकत नाही त्याचं काय होतं, त्याचं उदाहरण हे राजकीय पुनवती किंवा राजकीय साडेसाती म्हणू शकतो आपण, जी काय असते ती या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अख्ख्या महाराष्ट्राने हे पाहिले आणि असा प्रश्न पडतो की महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललंय. म्हणजे कुणी एखादा फुटात नसेल तर त्याला ईडी किंवा अशा सरकारी यंत्रणा आहेत, तपास यंत्रणाचा धाक दाखवला जातो की काय, अशी चर्चा तर आहेच. त्या चर्चेत तथ्य किती आहे हा बघायला. मात्र
सत्ता ज्यांच्याकडे आहे ते काहीही करू शकतात. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं आपल्याकडे म्हण आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे ते कशाही पद्धतीने ते करू शकतात. त्यांचा जनतेचा अंकुश त्यांच्यावर नसतो, नियंत्रण नसतं. एकदा सत्ता आल्यानंतर या देशातली, या राज्यातली सामान्य जनता त्याच्या विरोधात काहीच करू शकत नाही. निदान आतापर्यंत तरी तो कायदा आला नाही की एखादा चुकीचा निर्णय झाल्यानंतर एखाद्या आमदाराला, एखाद्या खासदाराला घरी बसवता येईल किंवा घरी बसवता आलंय असं कुठंही उदाहरण असं झाल्याचं दिसत नाही. किंवा सत्ताधारी जे आहेत ते त्यांच्यावर अशी वेळ येऊच देत नाही. मग त्यासाठी भले कायद्याचा किस काढला जातो, कायदा कशा पद्धतीने वापरायचा ते केलं जातं. येणं प्रकारे सत्ता कशी स्वतःकडेच राहील, स्वतः कंट्रोल, त्या नियंत्रण सत्तेच्या चाव्या ज्या आहेत त्या स्वतःकडे कशा राहतील हे पाहण्याचा प्रत्येकजण त्यावेळेस सत्ताधारी प्रयत्न करतात. मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, कोणताही पक्ष असू द्या. पण हे जे राज्यातली म्हणजे फोडाफोडी जी सुरू आहे, हे या फोडाफोडीचे जे चित्र आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही. कारण यामध्ये जे जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न आहेत तेच बाजूला पडत आहेत. राजकीय अस्तित्वासाठी तडजोड करतात. तडजोडीचं राजकारण चालू आहे. पण या तडजोडीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. जे कांद्याला भाव, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव, बेरोजगाराचा प्रश्न, औद्योगिकरणाचा विकास, असं हे सगळं मागं पडत चाललं आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, रेल्वेचं काम सुरू आहे, मेट्रोचं सुरू आहे. पण असे राज्यात असे अनेक भाग आहेत, अनेक जिल्हे आहेत, अनेक तालुके आहेत की त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम सुरू नाही. जे काय आहे ते अर्धवट काम आहे. रस्त्याची कामं असतील ते सगळे अर्धवट आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हे फोडाफोडीचं राजकारण राज्याला परवडणार आहे का? तुम्ही सांगा. यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया अवश्य कळवा, अवश्य कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. आणि तुमचा लोकपत यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लोकपत यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.